अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर लगेचच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोगावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आयोगाच्या पत्रकार परिषदेची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट आरोप केला आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणी मतदार यादीतील घोळ यांसारख्या गंभीर प्रश्नांवर आयोगाला उत्तर देता आले नाही किंवा त्यांनी ते देण्याची इच्छा दर्शवली नाही याबद्दल राज ठाकरेंनी आयोगाच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेतला आहे. दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत. आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार मग तुमच्या पदांचं करायचं काय, असे परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केले आहे. यापूर्वी सत्याचा मोर्चा दरम्यान राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या यादीवरून निवडणूक आयोगाचा खासठाकरी शैलीत समाचार घेतला होता आणि दुबार मतदार दिसले तर ठोकून काढा असा आदेशही दिला होता. आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे.